नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे, तर ते ॲनालिसिस व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. कारण तुम्हाला जे काही प्रेफरन्स असेल किंवा जी तुमची निवड असेल तुमच्या मार्कनुसार, तर ती बघा जास्तीत जास्त उमेदवारांची कशी होईल आणि त्यानुसार तुम्हाला जे काही योग्य गाईडन्स असेल तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण घेऊन येत असतो. तर सध्या महत्त्वाची जी काही बातमी 18,000 शिक्षक पद भरती संदर्भात बघा व्हायरल होत आहे. कारण या ठिकाणी जे काही परीक्षा परिषदेच्या वतीने देखील जे स्टेटमेंट आलेलं आहे 15 ते 18,000 जी काही पदभरती आहे, तर ती पदभरती सध्या बघा ऑगस्ट जो महिना आहे तर त्या 15 ऑगस्ट पूर्वी सध्या करू अशा पद्धतीची बातमी देखील आहे. त्या संदर्भात देखील आपण चर्चा करणार आहोत. जर का समजा या ठिकाणी 18,000 पदांची वेकेन्सी जर येणार असेल, जवळपास 18,000 पेक्षा जास्तच वेकेन्सी येणार आहे, तर जे काही सध्या प्रत्येक प्रवर्गात नेमकी वेकेन्सी किती येऊ शकते तर ते देखील आपण बघणार आहोत. आणि तुम्हाला जर 100 प्लस जर तुम्हाला गुण असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण 100 प्लस ह्या ठिकाणी गुण असणारे जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचा प्रत्येक जे काही प्रवर्ग असणार आहे त्या प्रवर्गामध्ये जो काही सध्या बघा मेरिट असेल किंवा कट ऑफ असेल तर तो आपल्या 100 प्लस प्रवर्ग प्रत्येक प्रवर्गाचा सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून 100 प्लस जर तुमचे मार्क असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण बघा अशा पद्धतीने स्लाईडच्या माध्यमातून ज्या काही वेकेन्सी आहे ते देखील बघणार आहोत, कट ऑफ देखील बघणार आहोत, 100 प्रेफरन्स कसे तुम्हाला द्यायचे ते देखील बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जी काही शिक्षक भरतीमध्ये ह्या ठिकाणी थोडंसं गाईड या ठिकाणी बघा होणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, जी काही 18,000 संदर्भात शिक्षक भरती संदर्भात या ठिकाणी जे स्टेटमेंट होतं सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने बघा हे तुम्ही बघितलं असेल. इथं म्हटल्याप्रमाणे 15 ते 18,000 शिक्षकांची भरती होईल. जर का समजा या ठिकाणी 18,000 जर शिक्षकांची भरती जर होत असेल तर हे 18,000 जर वेकेन्सी आल्या तर ह्या ठिकाणी प्रत्येक प्रवर्गाला नेमक्या किती वेकेन्सी सध्या येऊ शकतात. कारण महत्त्वाचं या ठिकाणी 18,000 जरी तुम्हाला आकडेवारी इथं मोठी दिसली, परंतु प्रत्येकाच्या ज्या काही प्रवर्गानुसार आरक्षणानुसार रिक्त असलेले बिंदूनुसार जी काही वेकेन्सी आहे तर ती कमी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. आशा करूया ह्याच्यामध्ये 18,000 पेक्षा बघा जास्तच वेकेन्सी सध्या येताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण ही जी वेकेन्सी आहे तर ही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जी काही पदं आहे तर त्या पदांची असणार आहे आणि ही संपूर्ण वेकेन्सी विदाऊट इंटरव्ह्यूची सध्या बघा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये पेसा संदर्भात जी काही वेकेन्सी असते ती सध्या बघा असणार, त्या ठिकाणी ऍड होणार. त्यानंतर आदिवासी आश्रमशाळेची वेकेन्सी सध्या बघा त्याच्यामध्ये ऍड होणार आणि ज्या काही इतर अजून त्या ठिकाणी बघा विभागाच्या शाळा येणार आहे तर त्यांची वेकेन्सी देखील ऍड होणार. म्हणजे जी काही संपूर्ण वेकेन्सी तुम्हाला 18,000 प्लस जी आहे तर ती सध्या बघा आपल्याला इथं कदाचित पाहायला मिळू शकते. ह्या 18चा 20,000 पर्यंत देखील सध्या आपल्याला वेकेन्सी येताना पाहायला मिळेल. तर आपण एक काम करूया, ह्या ठिकाणी 18,000 वेकेन्सी गृहीत धरूया की जी काही 18,000 वेकेन्सी आली तर आपला नंबर त्या ठिकाणी लागणार आहे किंवा नाही, बरोबर. तर त्यासाठी इथं तुम्हाला 18,000 जी काही वेकेन्सी जर आली शिक्षक भरती संदर्भात तर इथे प्रवर्ग निहाय सध्या बघा एक अंदाज आपण पदसंख्या इथं देण्यात आलेली आहे, बरोबर. आता ही जी काही पदं आहे 18,000 तर ही 18,000 सध्या बघा अशा पद्धतीने इथं जे काही कॅल्क्युलेशन करण्यात आले ते म्हणजे आरक्षण जे आहे प्रत्येक प्रवर्गाला तर त्या आरक्षणानुसार सध्या बघा आपण जवळपास जे काही पदं आहे तर ती पदं नेमकी किती येऊ शकतात तर त्याच्यानुसार इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. खरं जे काही सध्या बघा पदभरतीमध्ये जाहिरात वेकेन्सी येत असते तर ती ह्या आरक्षणानुसार सध्या बघा आपल्याला कदाचित पाहायला इथं मिळू शकते. परंतु वेकेन्सी जेव्हा येत असते तेव्हा त्या ठिकाणी मागचे सध्या बघा जे काही बिंदू नामावली संदर्भात जेव्हा त्या ठिकाणी बिंदू नामावली रोस्टर अपडेट होतं त्या रोस्टरमध्ये मागचे जे काही अनेक वर्षापासून ज्या पदभरत्या झालेल्या असतात त्या पदभरतीमध्ये त्या ह्या ठिकाणी प्रवर्गाचे किती बिंदू सध्या बघा भरले गेले, बरोबर. कारण इथे जर तुम्ही समजा इथं एसटी प्रवर्गाला 7% जर आरक्षण असेल, बरोबर, 7-7.5% आरक्षण असेल तर 7% जी काही वेकेन्सी असेल तर तेवढी वेकेन्सी सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण प्रत्येक प्रवर्गामध्ये या ठिकाणी काही ना काही भाग सध्या मागच्या पदभरतीमध्ये भरलेला असतो आणि चालू पदभरतीमध्ये जेव्हा बिंदू नामावली तयार होते तर त्या बिंदू नामावलीमध्ये जे बिंदू सध्या रिक्त असतात तर ते बिंदू कमी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपण एक अंदाज म्हणून जे काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सीचा अराउंड ह्या ठिकाणी बघा जे काही पदं असेल तर ती 15-20 पदं तुम्ही प्लस मायनस सध्या बघा ह्या ठिकाणी करू शकता. तर आता इथं जर 18,000ची शिक्षक भरती होत असेल तर ह्या भरतीमध्ये आपण ह्या ठिकाणी बघा जर तुम्ही ओबीसी प्रवर्गात जर असाल, बरोबर, ओबीसी प्रवर्गात तर त्यांना जवळपास 19% आरक्षण असतं आणि
जर आपण 18,000चं कॅल्क्युलेशन केलं तर इथं 34 ते 20 पदं जवळपास इथं येऊ शकतात, बरोबर. एससीचं गेलं जवळपास 2340 पदं येऊ शकतात. एसटीचे जर केले तर 1260 पदं या ठिकाणी आपल्याला नॉन पेसाचे पाहायला मिळू शकतात. ईडब्ल्यूएसचं केलं 10% प्रमाणे 1800 पदं सध्या पाहायला मिळू शकतात. एससी बीसी संदर्भात 10% प्रमाणे या ठिकाणी 1800 पदं पाहायला मिळू शकतात. विजेचे 3% प्रमाणे 540 पदं, एनटीबीचे या ठिकाणी 450 पदं, एनटीसीचे 3.5% 630 पदं, एनटीडीचे 2% 360 पदं, एसबीसीचे जवळपास 360 पदं असे ह्या ठिकाणी बघा 18,000 जी काही पदं असेल तर ही अशा पद्धतीने आपण इथं जाहिरात येताना आपल्याला पाहायला सध्या बघा प्रत्येक प्रवर्गाच्या या ठिकाणी मिळू शकते. परंतु ह्याच्यामध्ये जी काही आकडेवारी आहे तर ती प्लस मायनस सध्या होऊ शकते, हे लक्षात घ्या. कारण हे संपूर्ण आरक्षणानुसारच पदं येणार का, तर असं अजिबात होणार नाही. कारण मागचे जे काही बिंदू जर तुमचे सध्या बघा त्या ठिकाणी शिल्लकच नसेल तर जी काही पदं असेल तर ती पदं आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतील. आणि मागच्या पद भरतीमध्ये तुमचे पदबिंदू ह्या ठिकाणी बघा जे काही शिल्लक असेल, बरोबर, रिक्त पदं असेल तर ती पदं तुम्हाला ह्या ठिकाणी आरक्षणानुसार पुढे देखील दिसणार आहे. परंतु एक एक ह्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात अंदाज तुम्हाला इथं दिसतोय. आता जर ह्या पद भरतीमध्ये 18,000 पदं जर येणार असेल तर तुमचा जर स्कोर ह्या ठिकाणी बघा किती स्कोर पर्यंत आपण होप्स ठेवू शकतो, तर इथं सर्वसाधारण जर तुम्ही वेकेन्सीमध्ये तुमची निवड व्हायची असेल तर ह्या ठिकाणी काही प्रवर्गाचा 100 प्लस जर असेल तर त्या उमेदवारांसाठी बघा महत्वाचं इथं असणार आहे. तर 100 प्लस जर तुमचा स्कोर असेल, टेट स्कोर असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाचे नेमके किती उमेदवार आहेत ते देखील लक्षात असायला पाहिजे. कारण 100 प्लस म्हटलं तर भरपूर उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. कारण 1,70,000 उमेदवारांचं सेल्फ सर्टिफाय पूर्ण झालेलं आहे. आता ओबीसीचा जर विचार केला तर जवळपास 26,332 उमेदवार येतात 100 प्लस गुण घेणारे, बरोबर, म्हणजे 100 पासून तर हायेस्ट पर्यंत. ओपनचे किती येतात 12,320, एससीचे 10,000 जवळपास 218, एसबीसीचे 8,527, एसटीचे 3,409, एनटीसीचे 3,759, एनटीसीचे 3,759, बरोबर. त्यानंतर इथे आहे पुढे ईडब्ल्यूएसचे 2,932, विजेचे 1,889, एनटीबीचे 1,843, एनटीडी 2,251, एसबीसीचे 1,222, बरोबर. तर हे जे उमेदवार आहे तर ह्यांना 100 पैकी म्हणजे जे काही 100 प्लस गुण सध्या मिळालेले. तर हे जे आहे तर ह्या भरतीमध्ये बघा कुठं ना कुठं ह्यांचं सिलेक्शन सध्या होणार आहे. तर संपूर्णच्या संपूर्ण उमेदवारांचं सिलेक्शन होणार नाही, परंतु जी काही रेंज असणार आहे 100 प्लसच सध्या बघा आपल्याला भरतीमध्ये एवढ्या वेकेन्सी जर आले तर पाहायला मिळणार. तर हे 100 प्लस गुण घेणारे किती उमेदवार आहे ऑल 74,702 उमेदवार सध्या ऑलमध्ये आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही संभाव्य ह्या ठिकाणी आपण कट ऑफ जो असेल तर तो देखील बघणार आहोत. आधी आपण या ठिकाणी सर्वात महत्वाची या ठिकाणी स्पर्धा सर्वात जास्त कुठं असणार आहे, टॉप 3 आपण इथं बघा 1, 2 आणि 3. त्याच्यामध्ये ओबीसी 26,332 उमेदवार 100 प्लस असलेले, ओपनमध्ये 12,320 उमेदवार. आता ह्या ओपन प्युअर ओपन मधले आहे, ह्याच्यामधले परत इथं बघा वाढणार आहे, बरोबर. एससीचे 3 नंबरमध्ये 10,218 उमेदवार, एसबीसीचे 8,527, 4 नंबरवर. 5 नंबरवर काय आहे एनटीसी 3,700, 6 नंबरवरती 3,400 एसटीचे आणि ईडब्ल्यूएस 7 नंबर 2,932 उमेदवार. तर हे टॉप बघा 7 ज्या काही जे सध्या प्रवर्ग आहे तर ते प्रवर्गामध्ये सर्वात जास्त 100 प्लस घेतलेले उमेदवार आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही सध्या सेफ स्कोर जर इथं म्हणत असाल तर सेफ स्कोर तुम्हाला ह्या ठिकाणी जवळपास आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो की काही प्रवर्गामध्ये ह्या ठिकाणी 115 प्लस जर असेल तर इथं बघा जवळपास सर्व प्रवर्गामध्ये जी काही निवडीची संधी असेल तर ती मजबूत असणार आहे. 110 ते 115 दरम्यान ओपन ओबीसी मध्ये स्पर्धा आणि इतर प्रवर्गातील चांगली ह्या ठिकाणी बघा शक्यता निवडीची असणार आहे. 105 ते 110 ज्यांचा स्कोर आहे प्लस, बरोबर, तर ते एससी एसबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, एनटी प्रवर्गात या ठिकाणी चांगली निवडीची शक्यता असणार आहे. 100 ते 105 प्लस 5 मार्क प्लस जर असेल तर ते कोणत्या कॅटेगरी एसटीचे आहे, विजेचे, एनटीबीचे, एसबीसीचे. तर हे ज्या उमेदवारांना ज्यांचा स्कोर 100 105च्या वर आहे तर त्यांना देखील इथं संधी बघा अवेलेबल त्यांच्या प्रवर्गामध्ये असणार आहे. आणि विशेष करून एसटी प्रवर्गामध्ये सर्वात मोठी संधी इथं अवलंबून सध्या बघा असणार आहे प्रवर्गाच्या रिक्त पदावर. तर त्यांना जवळपास 95 ते 100 प्लस मार्क असेल तर एसटी प्रवर्गाचं कुठं ना कुठं बघा ह्या ठिकाणी सिलेक्शन त्यांचं होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये जर सुरक्षित जर तुम्ही ह्या ठिकाणी स्कोर जर इथं म्हटला तर 125 प्लस असेल तर तो अतिशय बघा सुरक्षित असणार आहे, त्याचं कुठं ना कुठं सिलेक्शन होणार आहे. 120 ते 124 मध्ये थोडीशी मजबूत स्थिती असणार आहे.
115 ते 119 मध्ये चांगली स्थिती असणार आहे. 110 ते 114 मध्ये स्पर्धा जास्त असणार आहे. 105 ते 109 प्लस असेल, त्याच्यामध्ये आरक्षण जर असेल तुमचं तर तुमची निवड त्या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर 100 जवळपास असेल तर इथं एकदम म्हणजे मर्यादित जी काही स्पर्धा असेल तर ती आपल्याला पाहायला मिळू शकते. ह्याच्यामध्ये निवडीची संधी कमी सध्या पाहायला इथं मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये महत्वाचे जर आपण मुद्दे जर घेतले तर 74,700 100 प्लस घेणारे उमेदवार आहे. जर का समजा 18,000 पदांसाठी एकदम म्हणजे या ठिकाणी उच्च स्पर्धा सध्या बघा या ठिकाणी होऊ शकते. कारण मागच्या वेळेला ज्या काही पदं होती तर ती पदं आपल्याला 20,000, 22,000-24,000च्या वरती पाहायला मिळाली होती. त्याच्यामध्ये ओपनचा आणि ओबीसी मध्ये कट ऑफचा सर्वात जास्त राहण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. कारण हे दोन प्रवर्गामध्ये सर्वात जास्त उमेदवार पाहायला मिळतात. आता 120 प्लस गुण धारक जे असेल तर ते तुलनेने सध्या बघा अधिक सुरक्षित सध्या असणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला योग्य जिल्हा आणि 100 प्रेफरन्स सध्या बघा जे काही स्ट्रॅटेजी ठेवून जर तुम्ही भरले तर तुमची निवडीची शक्यता इथं वाढू शकते. तर हे देखील तुम्ही एक लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर आपण व्यवस्थापनाचा या ठिकाणी विचार जर केला, आता जाहिराती कशा कशा येऊ शकतात. जिल्हा परिषदची बघा येते, त्यानंतर महानगरपालिकेची जाहिराती येणार आहे, नगर परिषदची जाहिरात, आदिवासी आश्रम शाळेची आणि अनुदानित संस्थेच्या. त्यानंतर ह्या ठिकाणी इतर ज्या काही विभागाच्या ज्या काही शाळा आहेत त्यांचं देखील आपल्याला जाहिरात आलेला पाहायला इथं मिळणार आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रेफरन्स द्यायची असेल तर 100 प्रेफरन्सचं नियोजन तुम्ही कसं करू शकतात. तर इथं बघा 100 म्हणजे ह्या ठिकाणी 1 ते 20 प्रेफरन्स तुम्हाला सर्वाधिक पसंतीच्या शाळा सध्या बघा द्यायच्या आहे. बरोबर. जिथे तुम्हाला आवड आहे, ड्रीम झोन आपण त्या ठिकाणी डिसाईड केला होता. 21 ते 40 मध्ये बघा चांगले पर्याय तुम्हाला द्यायचे, जेणेकरून तुम्हाला तिथं सिलेक्शनचे चान्सेस सध्या बघा इथं वाढू शकतात. 41 ते 60 जे काही प्रेफरन्स असेल त्याच्यात मध्यम स्पर्धेचे पर्याय तुम्हाला द्यायचे आहे. बरोबर. तर ते देखील लक्षात घ्या. त्यानंतर 61 ते 80 दरम्यान तुम्हाला कमी स्पर्धेचे जे काही जिल्हे असेल, दुर्गम भाग असेल, बरोबर, किंवा इतर ज्या काही सध्या बघा संस्था असतात त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे. आणि 81 ते 100 मध्ये तुम्हाला बॅकअपचे पर्याय सध्या बघा ठेवायचे. मग ह्याच्यामध्ये अंशतः अनुदानित असेल, बरोबर, 60% असेल, 80% असेल, 40% असेल, तर अशा संस्थांना देखील तुम्हाला बॅकअपमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे वरचे तुम्हाला कुठं सिलेक्शन नाही झालं तर खाली तरी कुठेतरी सिलेक्शन तुमचं होऊ शकतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स ठेवायचं आहे. आता जर तुम्ही अंदाजित कट ऑफ जर विचार केला, जर का 18,000 वेकेन्सी आली तर नेमका कट ऑफ कितपर्यंत या ठिकाणी लागू शकतो. तर इथे आपण एक संभाव्य कट ऑफ सध्या बघा एक सध्या डेटा अनालिसिस वरनं इथं आपण करतोय. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्लस 5 ते 10 मार्क सध्या बघा वाढलेले इथं पाहायला मिळतील. तर तुम्ही 5 ते 10 मार्क प्लस मायनस सध्या करू शकता. कारण कट ऑफ ॲक्युरेट सांगणं तेवढं बघा या ठिकाणी कोणी सांगू शकत नाही. परंतु एक 18,000 आणि जो आलेला डेटा आहे त्याच्यानुसार आपण एक अंदाज करतोय. ओपन संदर्भात बघा 119 ते 123, त्यानंतर ओबीसीचे 118 ते 122, ईडब्ल्यूएसचे 117 ते 121, त्यानंतर एससीबीसीचे 116 ते 120, एससीचे 112 ते 116, एनटीसीचे 113 ते 117, एनटीडीचे 113 ते 117 लागू शकतो. विजेचा 110 ते 114 लागू शकतो. एनटीबीचा 110 ते 114 लागू शकतो. एसबीसीचे 110 ते 114, एसटीचे 104 ते 109. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर 5 किंवा 10 मार्क जर प्लस केले तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता हा एसटीचा प्रवर्ग आहे, बरोबर, एसटी प्रवर्ग, तर तो 104 ते 109 म्हणजे ह्याच्यात तुम्ही 10 जर इथं अजून प्लस केले 5 किंवा 10 म्हणजे 115 ते 120 पर्यंत सध्या बघा इथं पाहायला आपल्याला मिळू शकतो काही जिल्हा परिषदमध्ये. त्यानंतर इथं जर तुम्ही समजा 5 मार्क वाढवले, ह्या ठिकाणी ईडब्ल्यूएसचे 125 पर्यंत जाऊ शकतो. इथं 5 मार्क वाढवले तर ह्या ठिकाणी 121 पर्यंत एससीचा इथं जाऊ शकतो. असे तुम्ही 5 ते 10 मार्कापर्यंत इथं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने एक रेंज सध्या बघा असू शकते. तर जर का ह्या वेकेन्सीमध्ये अजून वाढ झाली तर ह्या वेकेन्सीमध्ये जास्तीत जास्त पदांची आपल्याला प्रत्येक जे काही प्रवर्गामध्ये पाहायला मिळणार. वेकेन्सी जी असते तर ती वेकेन्सी मागचे बिंदू जर तुमचे रिक्त असेल त्यानुसार सध्या आपल्याला पाहायला मिळते. कारण आरक्षण इथं तुम्हाला जरी इथं बघा 7% किंवा 10% जरी असेल, परंतु तुमच्या प्रवर्गाची रिक्तच जागा नसेल तर 10% प्रमाणे जी काही वेकेन्सी येणार आहे तर ती वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणून मागची जी काही सध्या बघा रिक्त असलेली पदं, त्यानंतर नवीन निर्माण झालेली पदं, हे संपूर्ण कॅल्क्युलेशन होऊन सध्या वेकेन्सी येत असते. तर जवळपास इथं आशा करूया 18,000 पर्यंत जी काही वेकेन्सीची इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे तर हे 18,000 पेक्षा जास्त पदांची पदभरती हो फेज 1 मध्ये, जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना इथं संधी मिळू शकते. तर तुमचा स्कोर 100 प्लस असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करू शकता. तुमची रेंज असेल ती देखील कमेंट करा. विषय असेल, तुमची पात्रता, त्यानुसार तुमचं सिलेक्शन नेमकं कुठं होऊ शकतं, कुठं तुमच्या काही अडचणी असेल त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा.
तुम्ही ह्यापैकी उमेदवार असाल तर नक्की बघा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा. तर महत्त्वाची बघा माहिती होती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, एक छानशी कमेंट करून द्या, जेणेकरून आम्हाला पण पुढे व्हिडिओ बनवायला मोटिवेट सध्या बघा होईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आवर्जून आपलं टेलिग्राम ग्रुप आणि महत्त्वाचं आहे ठिकाणी बघा जो काही व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची लिंक संपूर्ण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा. बऱ्याचशा उमेदवारांना कॉन्टॅक्ट करायचा असतो, तर त्याच्यासाठी आपला जो काही ह्या ठिकाणी बघा इंस्टाग्राम ID आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.